अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार। राज्याच्या आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। ससूनच्या अहवालासंदर्भात 4 मुद्द्यांवर पोलिसांनी अभिप्राय मागवला। अभिप्रायासाठी 3 ते 4 दिवस लागण्याची शक्यता। 6 जणांच्या वैद्यकीय समितीला पुन्हा बैठक घ्यावी लागणार। अभिप्राय सोमवारी किंवा मंगळवारी दिला जाईल, सूत्रांची माहिती। मंगेशकर रुग्णालयाविरोधात पवारांचे राष्ट्रवादी हायकोर्टात जाणार। 24 तारखेला याचिका दाखल करणार। प्रशांत जगताप यांची माहिती। तर मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल करा, प्रशांत जगताप यांची मागणी। डॉक्टर घैसास यांना क्लीन चिट दिली, त्यात नवल काय? राज्यामध्ये गरिबांच्या जगण्याची काहीच किंमत नाही। सुषमा अंधारे यांची मंगेशकर रुग्णालय आणि राज्य सरकारवर टीका। तिन्ही विभागाचे अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल। मंगेशकर रुग्णालय प्रकरणावर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। डॉक्टर घैसास यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का? भिसे कुटुंबियांना न्याय मिळाला की नाही? न्याय जर मिळाला नाही तर आमदारकीचा राजीनामा देणार का? सचिन खरात यांचा आमदार अमित गोरखेंना सवाल। बीडच्या अंबाजोगाईमध्ये सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला मारहाण, तर सरपंच आणि कार्यकर्त्यांकडून काठ्या तसंच जेसीबी पाईपनं मारहाण। लाऊडस्पीकर लावू नये अशी तक्रार केल्याचा राग। सरपंचांसह 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। माझी हत्या करण्याच्या उद्देशानंच मला मारहाण झाली। मारहाण झालेल्या पीडित महिला वकिलाचा आरोप। तर आरोपींना जामिनावर सोडू नयेत आणि माझ्या कुटुंबाला संरक्षण द्यावं, पीडितेची मागणी। बीड जिल्हा मुख्यमंत्र्यांच्या हातातनं निसटलाय। बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरून संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका। बीडमध्ये महिला वकिलाला मारहाण करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। बीड मारहाण प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। बीडमध्ये घडणाऱ्या घटना अतिशय गंभीर आहेत। आता गुन्हेगार पकडले जात आहेत, त्यामुळे वचक बसेल। बीडमधील महिला वकिलाला झालेल्या मारहाणीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले सेवेत न बडतर्फ। छत्रपती संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई। व्यापाऱ्यांसोबत आर्थिक देवाणघेवाण केल्याप्रकरणी हा पोलीस अधीक्षक निलंबित होते। दरम्यान रणजित कासले सध्या बीड पोलिसांच्या ताब्यात। पुण्यातील बालगंधर्व आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदी भाषेच्या सक्तीवरून मनसे आक्रमक। तर फडणवीस सरकारच्या केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानंतर मनसैनिकांमध्ये सध्या संतापाची लाट। मनसे पदाधिकाऱ्यांना शासनाच्या जीआरची त्यांनी प्रत जाळली। प्रगतीनं मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर ती प्रगती नको, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं वक्तव्य। महेश मांजरेकरांच्या युट्यूब चॅनलला राज ठाकरेंची मुलाखत। मराठीवर राज ठाकरेंचं मोठं ट्विट, एवढ्या कमी वेळेत कसं आलं? सागर बंगल्यावरून ट्विटची स्क्रिप्ट आली का? राज ठाकरेंच्या हिंदी सक्तीवरील ट्विटवर राऊतांची टीका।